तर मंडळी आपण आज दापोलीमध्ये आहे आणि दापोलीमध्ये आल्यानंतर आम्हाला एक गोष्ट दिसली की हे जे आझाद मैदान आहे दापोलीचं, या आझाद मैदानावरती हेलिकॉप्टर आलेलं आहे आणि हेलिकॉप्टर बघण्याची जी उत्सुकता आहे ती आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये भरपूर आहे. तर आपण हेलिकॉप्टर बघायला चाललोय लांबूनच. तर मंडळी दापोलीचं आझाद मैदान आणि आझाद मैदानावरती आलेलं आहे हेलिकॉप्टर. खूप पब्लिक आलेली आहे इथे फोटो वगैरे काढण्यासाठी. ईश्वरी, भर दुपारची वेळ, तुला कसं वाटतंय? हा मॅडम, तुम्हाला कसं वाटतंय? मला मस्त वाटतं. फर्स्ट टाइम हेलिकॉप्टर बघून बसायला मिळालं तर आणखीन मस्त वाटतं. बसायला मिळालं ना तर त्यांनी काय करायचं मग. अशा प्रकारे संपूर्णपणे इतकं मोठं असलेलं दापोलीचं आझाद मैदान आणि त्याच्या मध्यभागी असलेले हेलिकॉप्टर, बिना पंख वाली मुर्गी, और इसको चॉपर भी बोलता है, पता है ना? इसको चॉपर बोलते हैं, मतलब रफ लैंग्वेज में. तर आता हे हेलिकॉप्टर तुम्ही बघून घ्या. आम्ही तर पहिल्यांदा बघतो एवढ्या जवळून. हेलिकॉप्टर आपलं बघून झालेलं आहे. इकडे अग्निशमनची गाडी पण आहे आणि फुल पब्लिक आजूबाजूला आता सगळे भर दुपार असून पण हेलिकॉप्टर बघण्यासाठी येतात. आणि त्याच्यामधलेच आम्ही पण 3 माणसं पुण्यामधून हेलिकॉप्टर बघायला आलोय. बघून झालंय, तुम्हाला पण दाखवलं है का नहीं? ओके, चलो अभी किधर जाने का है तुमको? दापोली घूमने का है ना? हाँ. भाई तुमको भी घूमने का है अपने साथ, तो दापोली घूमो हमारे साथ, है ना? देखो दापोली कैसा है सिटी. हे इतकं आईस्क्रीम आमच्या दापोलीमध्ये 50 रुपयाला मिळतं, जे मुंबई पुण्यामध्ये मिळत नाही, है ना? ये मैंगो आ गया अपने. रियल मैंगो हे भांडू नका. तर आपलं हेलिकॉप्टर कधी उडणार याची आम्ही वाट बघत होतो आणि हेलिकॉप्टर काही उडत नाही. त्याच्यामुळे तिथे सोलमेट फन फूड आणि ड्रिंक एक छोटासा कॅफे आहे. त्या कॅफे मध्ये आपण आईस्क्रीम खाल्लं आणि आता आपण वाट बघतोय हेलिकॉप्टर उडण्याची. कधी उडते काय माहिती. लांबून बघा, त्या कारणासाठी लांबूनच बघणार. आणि आपण आता वाट बघतोय. 12:30 वाजले, 1:15 वाजला तरी पण आपण वाट बघतोय की हेलिकॉप्टर उडणार कधी त्याची. आणि आपण गाडी लावलेली आहे उन्हामध्ये या बाजूला समोर आझाद मैदानाच्या. तो लेट्स वेट फॉर इट. आम्ही एवढी वाट बघितली पण ते आलेच नाही अजून. हेलिकॉप्टर उडताना बघायची वाट बघतोय आम्ही. 1-1.25 तास झाला आम्ही वाट बघतोय. 1 वाजता सुटणारे सांगितलं होतं. ते 12ला इथे होतो. आम्ही 1 तास जरा इकडून तिकडे फिरलो. लोक एसटीची वाट बघतात. आम्ही हेलिकॉप्टर कसं उडते ते बघण्यासाठी वाट बघतोय, पण हेलिकॉप्टर अजून आलंच नाही. त्यामुळे आता आम्हाला कंटाळा आलेला. मध्ये बसणारे आले नाही. बसणारे प्रवासी नाही आले यार. प्रवासी तिकीट काढून रिझर्वेशन करून सगळे मोकळे आहे, पण प्रवासीच नाही आले. काय करणार? दुसरीकडे कंटाळलो आता वाट बघून. कंटाळो आमची इच्छा पूर्ण नाही राहिली. जेवण खाऊन येतील बहुतेक. हो. तर दापोली फिरता फिरता आपल्याला लागलेली आहे भूक. आणि दापोली म्हटलं ना की ज्यांना नॉनव्हेज खायचंय, मांसाहारी खायचंय, त्यांच्यासाठी एक खूप चांगलं ठिकाण असं म्हटलं जातं. पण ज्यांना शाकाहारी खायचं त्यांच्यासाठी सुद्धा दापोली एक चांगलं ठिकाण आहे. तर आता आम्ही आहे अशा ठिकाणी की इथून स्टँड अगदी 1 मिनिटावर आहे. हे बघा, या बाजूला आहे स्टँड आणि हा आपला मुंबई रोड. आणि या बाजूला इथे हा कांद्याचा वडापाव म्हणून या बाजूला फेमस आहे. तर कांद्याच्या वडापावच्या इथे आता आम्ही थांबलो 2 मिनिटासाठी. वडापाव घेऊन येणार आहे कारण एक अप्रतिम वडापाव म्हणून. खरं तर याचा पूर्ण ब्लॉक करायचा होता, परंतु वेळेअभावी शक्य नाही. नेक्स्ट टाइमला परत बघूया. परंतु कांद्याचा वडापाव म्हणून इथे फेमस भेटतो, तो वडापाव आता आपण खाणार आहे. आणि 18 रुपये वगैरे नॉर्मल वडापाव असतो, पण त्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर आणि बाकी मसाला पूर्णपणे भरपूर टाकलेला असतो. त्यामुळे हा एक उत्कृष्ट वडापाव मध्ये गणला जाणारा वडापाव होऊ शकतो. तुम्ही जर येत असाल तर
नक्की खा. स्टँड पासून बाहेर पडलात की मुंबईकडे रस्ता जातो, त्या कॉर्नर वरतीच हा वडापाव आहे. तर हा वडापाव तुम्ही इकडे आला तर नक्की ट्राय करा, कारण ही सगळी माहिती देणं खूप महत्वाचं आहे. कारण आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो, परंतु जेवण चांगलं कुठे मिळतं, वडापाव चांगला कुठे मिळतं, राहण्याची चांगली सोय कुठे आहे ते आपल्याला बऱ्याचदा कळत नाही. आणि हेच आपण या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतोय तुम्हाला. तर मंडळी, आपण जे बोललो होतो ना, काल्याचा वडापाव, हा वडापाव हा आहे. जरी नॉर्मल वडापाव सारखा दिसत असला तरी पण याची जी चव असते ना, ती चव एकदम बेस्ट असते. त्याचबरोबर भरपूर सारे त्याने कुरकुर आपल्याला दिलेले आहे. आपण आता हा वडापाव खाऊन घेऊया मस्तपैकी. You can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Yo, I got a lot of shit to say, so I'ma do this every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. 6 feet deep under, but my body won't decay. Cause my messages are timeless, so they'll put them on display. Oh yeah, I rap with a certainty, I have a sense of urgency. A message for eternity, for everyone internally. I had some people burning me, but now they... आम्ही आता मंडणगडला जात होतो आणि मंडणगडला जाताना फडणवीस साहेबांचा पूर्ण ताफा गेला आणि या ताफ्यामध्ये 40-50 गाड्या, त्याच्यामुळे आम्हाला थांबावं लागलं. इथे तुम्ही बघितलं असेल कितीतरी गाड्या, आणि असं आम्हाला मध्येच थांबावं लागलं. आमची गाडी बाजूला घेतली त्याने, आहे ना, जायचं का आता? हो मग